हा, काय घडलं होतं सांगा, लाईव्ह आहेत तुम्ही. हा माणूस विक्रमसिंग चव्हाणची संस्था आहे. हा त्या संस्थेतला रिटायर मुख्याध्यापक आहे. हा आज आमच्या प्रभागात येऊन हा राहतो विशालनगरला प्रभाग क्रमांक 10 मध्ये एकाच्या घरात जाऊन पैसे वाटपाचा कार्यक्रम फुल ग्रुप सहित तो सापडला. ही बघा लातूरकरांनो, पैशाचा पाऊस पहा, यादी नाव ठेव का, पैसे पुण्यावर लोकांची नाव आणि ठेव का. हा काय सांगाल यावर? सहित पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू करायला आहे. हा काय सांगाल तुम्ही या गोष्टीवर? मी माझ्या वैयक्तिक कामासाठी चाललो होतो. हा या एरियात हा आलो हा. पण पैसे वाटत नाही. मग ही नाव, ही यादी, हा, ही जी पैसे. आहे, पैसे जे आहेत माझे वैयक्तिक आहेत, हा. बँकेतून काढले. आणि ही यादी, ही नाव, हे नाव ही नाव. नाव आहे. ही त्यांची मेन आहे माणूस त्यांचा. हा हा जो विक्रमसिंह चव्हाण लातूर शहरामध्ये हा. जो की पहिलं इथला नगराध्यक्ष होता आणि त्याची आमाप माया असल्यामुळे त्याच्या संस्था आहे, त्या संस्थेवरला हा मेन त्यांचा कार्यकर्ता बी आहे आणि रिटायर्ड शिक्षक आहे. मित्र, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी घटनेच्या आधारे योग्य माणसाला निवडावं, परंतु पैशाचा आम्हीच दाखवू नये, सरळ मार्गे निवडणूक व्हावी ही आमची इच्छा आहे. परंतु भाजपवाले सत्तेचा येथे दुरुपयोग करून या ठिकाणी त्यांची काय बाहेरली लोक बोलून या ठिकाणी दबाव तंत्र करण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही 100% त्यांचं 1 लाख रुपये हस्तगत केलेले आहेत, यादी हस्तगत केलेली आहे. आमचं भांडण उलट नाही, आमचं म्हणणं आहे न्यायिक पद्धतीनं या ठिकाणची निवडणूक व्हावी. ही स्लिप द्या इकडं, ही स्लिप द्या इकडं. पाहू शकता अशा प्रकारे पैशाचा पाऊस लातूरमध्ये पडण्यात चालू आहे. सत्ताधारी पक्षाकडनं पैशाचा पाऊस हा लातूर शहरात पडत आहे आणि या पावसाला सर्वसामान्य जनतेने फटकारलं पाहिजे.